आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, काल जे काही तुला कळलंय त्यावर पुढे काय करायचं ठरवलंयस तू? सांग तू। बोला जावई बापू, अचानक फोन केला। तुमची चूक तुमच्या लक्षात आली काय? माफी मागायला फोन केला असेल। चल, माफ करून टाकलं तुम्हाला। पुन्हा आमच्या नादाला लागू नका। नादाला लागायचं म्हणून फोन केलाय जालिंदर। तुला काय वाटलं तुझी पापा मला कधीच कळणार नाहीत? तू माझ्या घरादाराला कसं लुटलंस हे सगळं कळलंय मला। तुझ्यामुळं माझं आई वडील, माझ्या बहिणी आयुष्यातलं त्यांच्या हक्काच्या आनंदाला मुकलेत। तुझ्यामुळं आमच्या आयुष्याची फरफट झाली। पण आता नाही, आता नाही, आता ह्या सगळ्याचा बदला घेणार आहे मी। तू फक्त आता तुझ्या शेवटचा घटका मोजत राह। मी इथनं बाहेर पडलो की आपोआप तुला अंदाज येईल। मी पहिलं पाऊल टाकलं की तिकडे वादळ सुटल, तुझा चेहरा धुळीनं भरून जाईल। मी दुसरं पाऊल टाकलं की हरामाच्या पैशांवर उभं राहिलेल्या तुझ्या बंगल्याच्या दार खिडक्या हलतील। आणि मी जेव्हा तिथं पोहोचीन तेव्हा नरसिंहावानी तुझ्या छाताडावर बसलेलो असेल। जालिंदर, आता मी तुला गाठणार आणि जित्ता गाठणार। सूर्या, काय करायला चाललेस तू? तेच जे मी आधी करायला पाहिजे होत। हाय, उशीर झालाय पण वेळ नाही गेली। सूर्या, तुझा आशीर्वाद असू दे पाठीस। त्या जालिंदरला सोडणार नाही मी आज। सूर्या, देवी आई, माझ्या सूर्याच्या पाठीशी उभी राहा, त्याचं रक्षण कर। काजू, हाच डॅडींचं काय खरं नाही का? ह्यांचं वगैरे दादा डॅडींचा शेवट करतोय तवाच संपताय वाटतं। उद्या राडा होणार, दादा नाही ऐकणार, शो खेळ लांब जाणार। तुमचं आणि माझं काही वैर नाही, पण तुम्ही डॅडींची मदत करायला जाल तर माझ्या हातनं हाकनाक माराल। आज काय जित्ता जात नाही इथनं।
तुळजा कागदपत्र कुठे आहेत बघ, ताब्यात घेऊन टाक. हो. सूर्या, कपाटात पेपर्स नाही आहेत. तो इथनं जेत्ता परत गेला तरी हरकत नाही. त्याला आम्ही तडपून तडपून नंतर मारणारच आहे. पण तो इथं आला ते इस्टेटीचे कागदपत्र घेऊन जायला बघणार. ते त्याच्या हातात पडता कामा नाही. चल. हे कागदपत्र किती बी कोणी बी शोधली तरी आमच्याशिवाय कोणाला सापडली नाही पाहिजे. कशी गायब करायची, कुठं ठेवायची तुला सांगायला पाहिजे का? अजिबात नाही डॅडी. अशा ठिकाणी ठेवतो की कुणाला बी सापडणार नाहीत. नाही तुमचं झालं असेल तर थोडं बोलू का? सूर्या, अरे ह्या कार्यक्रमात तो अजून लय नवीन आहे. तुला अजून लय तयारीची गरज आहे वा. आणि तुला तर माहिती आम्ही लय म्हणजे लयच पोचलेलो आहे. तेव्हा कायद्याच्या धाकावर तो आमचा गळा धरशील असं तुला वाटत असेल ते या जन्मात शक्य नाही. हेड. तेव्हा हे बघ, आमचा नाच सोडून दे, आल्या वाटून निघून जा. नाही जायचं. अरे इथं थांबून काय करणार बाबा तू? आणि तुला जे हवंय ना ते आम्ही तुला कधीच मिळू देणार नाही. ही स्टेट, ही संपत्ती, हे सगळं आमचं आहे. याच्या सातबारावर आमचं आयुष्यभरासाठी नाव लागलेलं आहे. होय तर हे पंटरांना सांगून पंचायतीमध्ये खाते उतारण सातबारा चेक करावं. म्हणून म्हणतोय आमचं ऐक. आल्या पावली निघून. आणि हा, या खेपीला तू हिरो सारखा हात घोसलास, पुढच्या वेळा घोसलास तर आम्ही तुझ्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करू.